तुझं नाव काय? वेदिका शामराव शिंदे. शाळेचं नाव? भगवती देवी विद्यालय देवसरी. किल्ल्याचे महत्त्वाचे किती प्रकार आहेत? 3. सम्राट अकबरांनी काढलेल्या नाण्यावर कोणाचे चित्र होते? रामसीतेचे. हैदर अली यांनी काढलेल्या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? शिवपार्वतीचे. दगड किंवा भिंतीवर कोरलेले लेख कोणत्या लेख प्रकारात येतात? शिलालेख. तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात? ताम्रपट. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या इतिहास लेखनाचा एक प्रकार कोणता होता? बखर. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, कथा हे कोणत्या प्रकारची ऐतिहासिक साधने आहेत? मौखिक साधने. पृथ्वीराज चव्हाण हे पराक्रमी राजे कोणत्या घराण्यातील होते? राजपूत. बहमनी राज्यातील पहिला सुलतान कोण होता? हसन गंगू. सैनिकांना जहागीर देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात कोणी केली? महम्मद गावान. मुघल सत्तेचा संस्थापक कोण? बाबर. संत मीराबाई कोणत्या राजघराण्यातील होत्या? मेवाड राजघराण्यातील. रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? संत तुलसीदास. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु कोण? गुरु नानक. गुरु नानकाच्या अनुयायांना काय म्हणतात? शिष्य किंवा शीख. शीखाचा पवित्र ग्रंथ कोणता? गुरु ग्रंथ साहिब. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय? शहाजी भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. जिजाबाईच्या वडिलांचे नाव काय होते? लखुजीराव जाधव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय? जिजाबाई. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावलीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला? विशाळगड. प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावलीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला होता? प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्यात झाली होती? प्रतापगडाच्या पायथ्याशी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी खेळणा किल्ल्याला कोणते नाव दिले होते? विशाळगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कोणत्या महालात कापली होती? लाल महाल. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? रायगड. जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन. श किरणा शोध कोणी लावला? W.C. रॉन्जेन. कोणत्या शास्त्रीय उपकरणाने विद्युत प्रवाह अँपिअरमध्ये मोजतात? ॲमीटर. अंधलिपी कोणी शोधून काढली? लुईस ब्रेल. ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? सी जीवनसत्व. बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची विशिष्ट घनता पाण्यापेक्षा कमी असते. दूरदृष्टीचा हा दोष नाहीसा करण्याकरता कोणते भिंग वापरतात? बहिर्वक्र भिंग. गायीला किती जठर असतात? 1 जठर 4 कपे. कासे ब्रांज कशाचे संमिश्र आहे? तांबे व कथील. मानवी शरीरात सर्वात लांब हाड कोणते? मांडीचे हाड. प्लेगच्या प्रतिबंधक लसीचा जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर वाल्डेमार हपकिन. कोणता रक्तगट सर्वमान्य दाता आहे? ओ रक्तगट. हिमोग्लोबिनमध्ये कशाचे प्रमाण जास्त आहे? लोहाचे. क्षयाचे टीबीचे जंतू कोणी शोधून काढले? रॉबर्ट कॉक. रातांधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? अजीवनसत्वाच्या अभावी. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण? अमोनिया हा वायू बाहेर पडतो. डेसिबल एकक कशाची आहे? आवाजाची तीव्रता. झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात? खोडापासून. घरगुती उपयोगीकरता वापरणाऱ्या सिलेंडरमध्ये कोणता वायू असतो? प्रोपेन व ब्युटेन याचे संमिश्र LPG वायू. टीबी झाल्यास कोणते औषध वापरतात? स्ट्रेप्टोमायसिन. मूळदूत झाल्यास कोणते विटामिन घेतात? D विटॅमिन. कॅलरीनं काय मोजतात? उष्णता. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. ड्राईस म्हणजे काय? 1 कार्बन डायऑक्साईड. घरगुती लागणारी वीज कशात मोजतात? वॅटच्या एककात. खगोलशास्त्रीय दुर्बीण प्रथम कोणी शोधून काढली? गॅलिलिओ. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? फॅथम. गव्हामध्ये कोणते प्रथिने जास्त प्रमाणात असतात? ग्लुटेनिन. आवळ्यामध्ये जीवनसत्व कोणते भरपूर प्रमाणात असते? क जीवनसत्व. मलेरिया व हत्तीरोग हे कशापासून पसरतात? डासांपासून. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पंडितांनी केला होता? पंडित गागा भट्ट. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची नाणी पाडली त्याला काय म्हणतात? होणं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यांना काय म्हणतात? शिवराई. तांब्याच्या नाण्यांना काय म्हणतात? शिवराई. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी कोणते सल्लागार मंडळ स्थापन केले होते? अष्टप्रधान मंडळ. अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगी सय्यद बंडाला कोणी ठार केले? जीवा महाल. पन्हाळगडाचा वेढा तोडून जाताना शिवाजी महाराजांच्या वेशात वावरणारा कोण होता? शिवा काशीद. घोडकीन लढवताना वीरमरण पत्करणारा शूरवीर कोण?
बाजी प्रभू देशपांडे. सिंहगड जिंकताना धारातीचा पडलेला सरदार कोण? तानाजी मालुसरे. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता? सहारा वाळवंट. बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे कोणती आहेत? अंदमान आणि निकोबार. भुर्ज वृक्ष कशा सालीपासून बनवले जाते? भुज वृक्षाच्या सालीपासून. भारताची राजधानी कोणती? दिल्ली. भारतीय घटने शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आकारमनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? 7वा. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी व रुंदीचे प्रमाण काय? 3:2. भारताची राज्यघटना केव्हापासून अंमलात आली? 26 जानेवारी 1950. भारतातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती? गॉडविन ऑस्टिन. भारत हा कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्ध. कोळसा उत्पादनात भारतातील प्रथम असलेले राज्य कोणतं? झारखंड. भारताच्या मध्यातून कोणतं वृत्त गेलं आहे? कर्कवृत्त. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणतं? सिक्कीम. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं? गोवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? लक्षद्वीप. भारतात एकूण किती राज्य आहेत? 29. भारतातील सर्वात लांब लेणी कोणती? अजिंठा. भारतातील सर्वात लांब धरण कोणतं? हिराकुंड. भारताचा राष्ट्रध्वज यामध्ये सर्वात वरचा रंग कोणता? केशरी. भारताचे राष्ट्रगीत कोण लिहिले? रवींद्रनाथ टागोर. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? मुंबई. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. महाराष्ट्राची द्विभाषित राज्याची निर्मिती कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण? नाशिकराव तिरपुडे. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण? श्री प्रकाश. महाराष्ट्र राज्याची निर्मितीवेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 26. महाराष्ट्रात सध्या एकूण जिल्हे किती आहेत? 36. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? दिल्ली. मुंबई. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? नागपूर. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. तुझं नाव काय? वेदिका शामराव शिंदे. शाळेचं नाव? भगवती देवी विद्यालय देवसरी. गावाचं नाव? लोहरा. तालुका? उमरखेड. जिल्हा? यवतमाळ. शाबास.